नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो। आज मित्रांनो मंगरुळपीर तालुक्यात आलेला आहे। मंगरुळपीर तालुक्यामध्ये हे कांद्याचं क्षेत्र आहे, म्हणजे इथं भरपूर प्रमाणात कांदा होतो। पण आमचे पाटील साहेब आहेत, त्यांनी हळदीचा प्रयोग केलेला आहे। काही इकडे जास्त हळद नाही आहे। आपलं वसमत साईड किंवा तिकडचा जो भाग आहे आपला नांदेड साईडचा, हिंगोली साईडचा खूप सारी हळद आहे। पण या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी प्रयोग केला आणि सक्सेसफुल झाला। त्यांच्या आपण आज पूर्ण हा प्रयोग कसा केला त्यानुसार आपण त्यांचं नियोजन कसं केलं हे सर्व ऐकणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर नमस्कार सर, तुमचा परिचय द्या। माझं नाव सुखदेव निवृत्ती खुटे, मी कामसारशी बॉस, पोस्ट फाळेगाव, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। ओके ओके। तुम्ही याच्या अगोदर हळद केली होती? नाही, पहिलंच वर्ष आहे, बरोबर आहे। पहिल्या वर्षी जेव्हा मी तुम्हाला जूनमध्ये फोन केला होता तर त्यावेळेस तुम्ही नाही म्हटलं होते, बरोबर आहे? बाबा काय सांगावं, कारण भरोसा आजकाल येत नाही, बरोबर आहे। पण असंच एकदा त्यांच्या मला फोन आला की सर मला एक प्रोडक्ट पाहिजेत आणि आपण त्यांना 2-3च प्रोडक्ट दिले होते, बरोबर आहे? म्हणजे एनपीके जीवाणू दिलता, जो आपला आहे मायक्रोराजा आणि ट्रायकोट्रीट म्हणजे आपले 3च जीवाणू त्यांनी पहिल्यांदा वापरले आणि संजीवनीची फवारणी घेतली एक। संजीवनीची फवारणी, राईट। 3 फवारण्यानंतर आणि 3 जीवाणू वापरल्यानंतर हा रिझल्ट आहे, बरोबर? याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय टाकलं का? काहीच नाही टाकलं सर। म्हणजे त्यांनी जे काय केलं तर रासायनिक खत, बरोबर आहे? बस, त्याच्या व्यतिरिक्त काय टाकलं नाही? त्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकलं। किती रुपयाचा खर्च आला पूर्ण? काहीच नाही, तुमची पहिली 1650 रुपयाची किट झाली ती। हो, जीवाणूची किट 1650 ची आणि ते आकिरस ते आपलं संजीवनी आकिरस निम ऑइल हे 1500 रुपये, ते 1500 रुपये झालं, बरोबर? म्हणजे 3-3.5 हजार रुपये, 3-3.5 बरोबर आहे। आता 3,500चा खर्च केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्याकडून आता मागच्या वेळेस 3200 रुपयाचे प्रोडक्ट घेतले, बरोबर आहे? कालचे ते बरं प्रोडक्ट तुम्हाला घ्यावं असं का वाटलं? कारण की रिझल्ट आपल्याला एवढा आला सर याचा की आता आमच्या गावामध्ये 20-25 एकर हळद आहे बाकीच्या लोकांची, आणि बाकी लोकांचे आपण त्यांनी रासायनिक केलेले पूर्ण। राईट। त्यांनी सांगितलं काय, मी सांगितले त्यांना की अरे बाबा ते जैविक करा, एनपीके टाका सरांचे, हे ते त्यांचा विश्वास नाही बसला। त्यांनी दुकानावरून आणून ते मारले औषधी। शिवाळ्यात त्यांचा असा प्लॉट नाही, त्यांचा कुणाचाच एवढा ग्रीनरी एवढा प्लॉट, म्हणून म्हणलं की आपण सरांच्याच पाठीमागे लागावा। पुन्हा फोन केला आणि चला पहिल्यांदा प्रयोग घेतला, पहिल्यांदा टेस्ट केली, 1650 रुपयात जीवाणू घेतले, जीवाणू चांगले वाटले। पुन्हा मग संजीवनीचा फवारा घेतला, संजीवनीचा फवारा चांगला वाटला, निम ऑइल संजीवनी आकिरस, है का नाही? त्याच्यानंतर थोडासा करपा वाटेल, मी म्हणलं थोडंसं बायोआन वगैरे आपलं बायोनिथॉल टाका, त्याचा मी जवळपास 3200 रुपये ते पण प्रोडक्ट घेतले आणि मला फोन केला सर प्लॉटला व्हिजिट द्या, बरोबर आहे? यांनी फोटो टाकला आणि फोटो टाकला खातात अरे एवढा प्लॉट त्यांनी पहिला फोटो टाकला, छोटासा प्लॉट होता, बरोबर आहे? एकदम छोटासा प्लॉट होता। मग ते म्हणले सर काही करा, एकदा प्लॉटला व्हिजिट द्या। जवळपास 70-80 किलोमीटर फक्त व्हिडिओ काढायला आहे, बरोबर आहे? आता काय प्रोडक्ट द्यायचे नाही, काय नाही, फक्त व्हिडिओ काढायला आहे, बरोबर आहे? याचं कारण काय की जर जमीन चांगली असेल, लक्षात घ्या मी काय बोलतो, जमीन चांगली असेल आणि व्यवस्थित नियोजन असेल तर कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा आपण हळद डेव्हलप करू शकतो। पण जमीन एकदम मुरमाड आहे, जमिनीमध्ये काही दम नाही, त्यावेळेस तुम्हाला फक्त खर्च वाढतो। म्हणून मी काय म्हणतो, कमीत कमी खर्चामध्ये येऊ शकते हळद, फक्त त्याला जीवाणू द्या। आपल्या मातीमध्ये फक्त जीवाणूचीच कमतरता आहे, बाकी कशाचीच कमतरता नाही। याने फक्त जीवाणू सोडलेत आणि आता सुद्धा काय डोक्यात आहे, पुन्हा एकदा जीवाणू सोडायचे आपल्याला, पुन्हा एकदा जीवाणू सोडायचे। येताना त्यांनी म्हणले सर मला पुन्हा पण किट द्या। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की हा फक्त जीवाणूचा रिझल्ट आहे नाही, तर जमीन आणि जीवाणू या दोघीचा दुहेरी संगम आहे, बरोबर आहे? तर मला सांगा की याच्या अगोदर तुम्ही हळद करत नव्हते, बाकीचे कोणते कोणते पिके तुमच्याकडे? बीजवाई, कांदा, गहू, हरभरा, तूर। बरं, आता कांदा किती आहे? कांदा 4 एकर। 4 एकर कोणाच्या पद्धतीने करणार? आता तुमच्याच पद्धतीने करणार। राईट। पहिले एक प्रोडक्ट घ्यायला मागे पुढे पावलं आले, आता 4 एकर कांदा म्हणतात तर तुमच्या पद्धतीने करू, बरोबर आहे? याचं कारण काय, काय कारण आहे याचं आमच्या पद्धतीने करायचं कारण काय? कारण की जे आपले एनपीके जीवाणू आहेत त्यांचा एवढा रिझल्ट आहे, आतापर्यंत आपल्याला तेवढा रिझल्ट कोणा एनपीके जीवाणूचा वाटला नाही। नाहीतर आम्ही ते आणत असतो ते एनपीके जीवाणू हे इथून काय त्याचं नाव खरेदी विक्री मधून, एवढा रिझल्ट नाही भेटला त्यांचा, बरोबर आहे? याचं कारण काय बघा, आपल्या जीवाणूमध्ये आणि बाहेरच्या जीवाणूमध्ये काय फरक आहे? आपला ट्रायकोडर्माचा काउंट हा 16x10x8 आहे, म्हणजे म्हणजे पर ml 1,60,00,000 हा काउंट आहे। मी याचा रिपोर्ट देऊ शकतो तुम्हाला, बरोबर आहे? आणि एवढा रिपोर्ट एवढा काउंट मला तरी वाटतं की कोणाकडे नाहीये।
आपण बरेच पॉकेट रोड बघतो नाही, आम्ही 2 बघितलं इंटू ते 10 इंटू PSB 8 आणला आम्ही, पण त्याचा एवढा रिझल्ट भेटला नाही. हा आपण फक्त हे शेतकऱ्यासाठी बनवलेत त्यामुळे विषयच नाही है का नाही. रिझल्ट प्रोडक्ट विषयी काही विषयच नाही. प्रोडक्ट एक नंबर आहे. दुसरी गोष्ट, आता याला खत किती वेळ टाकलं तुम्ही? खत याला 2 वेळेस टाकलं. 2 वेळा खत टाकलं. कोणतं कोणतं खत टाकलं 2 वेळा? पहिले DAP, पोटॅश, सिलिकॉन आणि आपलं मॅग्नेशियम आणि ह्युमिक ग्रॅन्युअल. राईट. म्हणजे ते आपल्या शेड्यूलनुसार शेड्यूलनुसार व्हिडिओ पाहणं सुरूच होते. अरे प्रोडक्ट नाही घेतलं तरी पण व्हिडिओ पाहणं सुरूच होते. दुसरा डोस कोणता टाकला? दुसरा डोस कोणताच टाकला नाही. आता तुम्ही तुमचा शेड्यूल आहे की 24-24-0 आणि पोटॅश आणि ते ग्रॅन्युअल. राईट. तेच टाकायचं पुन्हा. ओके चला. तर या पद्धतीनं यांनी हा पूर्ण प्लॉट डेव्हलप केला. काय सांगू इच्छिता तुम्ही आमच्या पूर्ण शेतकऱ्याला? शेतकऱ्याला मी एकच सांगू शकतो की सरांचे जे प्रोडक्ट आहेत, NPK जीवाणू असो, आपलं हे असो म्हणजे संजीवनी असो, अकिरस असो, निमैल असो, या प्रोडक्टला म्हणजे चॅलेंजच नाही. बिलकुल काही याच्यात खोटेपणा नाही, काही नाही. आता हे प्रोडक्ट आम्ही मारलेला आहे याच्यावर आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. रिझल्ट समोर व्हिडिओ पण करू दाखवतो तुम्हाला कसा रिझल्ट आहे ते. तर बघा, यांचं म्हणणं आहे की जैविककडे वळा, आहे का नाही? जैविककडे वळा. कारण येणारा काळ हा जैविकचा आहे. माती तुमची निर्जीव झालेली आहे. कालच मी एक स्टेटस वाचलं की माती म्हणते मला वाचवा, आहे का नाही? वाचवा कशापासून? या केमिकलच्या विळख्यापासून वाचवा, या रासायनिक खताच्या विळख्यापासून वाचवा अशी माती म्हणते. तिला बोलता येत नाही, नाही तर जोड्या हाणलाच तुम्हाला, आहे का नाही? ती निर्जीव आहे पण जिवंत आहे का नाही? फक्त वाचन आहे तिला. नाही तर 100% ती म्हणली असती थांबा हे टाकू नका. कारण झाडं सुद्धा म्हणू शकत नाहीत आणि माती पण म्हणू शकत नाही. पण आपल्याला समजायला पाहिजे आपण बुद्धिवान प्राणी आहेत की काय टाकायचंय. लॅमडा सायपरमेथ्रिन सोडायला कोणी क्लोरो सोडायला, कोणी काही सोडायला, कोणी जे सांगेल सोडायला, बरोबर आहे? कोणी मेटॅलॅक्झिन सोडायला. सगळं सत्यानाश व्हायला. जमिनीमध्ये सर्व आहे, फक्त तिला जीवाणू द्या. आणि आपल्याकडे 12 प्रकारचे जीवाणू आहेत ना हो, सगळीकडे उपलब्ध आहेत. एका लिटर नव्हतं 2 लिटर टाका, 3 लिटर टाका. आणि काही नाहीच भेटलं तर माझ्या नंबरवर कॉल करा, मी तुम्हाला घरपोच पाठवून देतो, है का नाही? पण जमीन नका हे करू, म्हणजे उद्ध्वस्त करू. कारण जमीन राहिली तर आपण जिवंत राहणार आहेत, बरोबर? त्यामुळं जैविककडे वळणं ही काळाची गरज आहे. तर हे आमचे भोसले मामा यांनी आज हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. खूप छान प्लॉट आहे. जवळपास किती एकर आहे सर आपलं हे? हा 1.25 एकर. 1.25 एकरचा प्लॉट आहे. किती आतापर्यंत तुम्ही पहिलाच वर्ष आहे, काय वाटतं तुम्हाला किती एकर आपल्या किती होईल? आपलं पूर्ण एक अंदाज किती होईल तुमच्या म्हणण्यानुसार? 40-50 व्हायला पाहिजे. 40 पर्यंत होईल असं एक अंदाज आहे का नाही? 100% असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. 40 पर्यंत जाऊ शकतो असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. सो मित्रांनो, आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, अशाच सक्सेस स्टोऱ्या घेऊन येऊ. कारण आपल्याकडे जवळपास 700 सक्सेस स्टोऱ्या आहेत. किती येतात? 700 एकरमध्ये आहेत. कुणाला बजेट येतो, कोणाला येत नाही. पण त्यातल्या 200-300 तर सहज असे आहेत की ते प्लॉट आपले डोक्यावडाले प्लॉट आहेत. कालचा प्लॉट बघितला आपण, तो पण डोक्यावडाच आहे. आज मी याला गेलो होतो सेलू बाजारला, तिथला सुद्धा प्लॉट एक नंबर आहे. तो पण प्लॉट आपल्या उद्या व्हिडिओमध्ये येईलच. सो थँक्यू, विश यू वेल.